पूर्व वैमनस्यातून नालासोपाऱ्यात 27 वर्षाच्या तरुणाचं अपहरण करून त्याची धारदार हत्यारानं वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना वसईत घडली। शुक्रवारी 12 जानेवारी 2024 रोजी उघड झालेल्या घटनेनं संपूर्ण वसई शहर हादरून गेलं। 2 रिक्षांमधून आलेल्या 9 ते 10 जणांच्या टोळक्यानं तरुणाचं अपहरण करून हत्या केल्याचं उघड झालंय। धक्कादायक बाब म्हणजे टोळक्यानं सर्वात आधी 27 वर्षीय तरुणाचं अपहरण केलं, त्यानंतर त्याची हत्या केली आणि हत्येनंतर मृतदेह रस्त्यावर फेकून सर्व आरोपी फरार झाले। हत्येच्या घटनेनं वसई शहर माणसं जमवून अपहरण करून निर्घुणपणे हत्या केल्याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्यातील आरोपींच्या तपासणीसाठी पोलीस आयुक्तालयातही गुन्हे शाखेच्या 4 आणि पेल्हार पोलीस ठाण्याच्या 3 टीम रवाना झाल्या आहेत। सुधीर सिंह वय वर्ष 27 असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून हा तरुण कांदिवली येथे राहणार आहे। 5 वर्षांपूर्वी हा तरुण नालासोपाऱ्यात राहत होता। गुरुवारी सुधीर सिंग हा त्याचा मित्र वैभव मिश्रा याच्यासोबत नालासोपारा पूर्व वालईपाडा उपाध्याय नगर चाळीत रूम बघण्यासाठी आला होता। गुरुवारी रात्री 10:30च्या सुमारास 9 ते 10 जणांचं टोळकं 2 रिक्षात भरून आलं। गौराईपाडा पार्किंगच्या मोकळ्या जागेत या टोळक्यानं लाकडी दांडे धारदार हत्यारानं सर्वात आधी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला। त्यानंतर जखमी अवस्थेत त्याला रिक्षात घालून गौराईपाडा नाक्यावर नेऊन फेकून दिलं आणि सर्व आरोपी तेथून पसार झाले। रात्री 12:30च्या सुमारास मयताच्या मित्रानं पेल्हार पोलिसांना याची माहिती दिली असता पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण पथकाची टीम पाठवून शोध घेतला असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुणाचा मृतदेह नालासोपारा पूर्व गौराईपाडा येथे आढळून आला। या अपहरण आणि हत्येच्या थरारानं नालासोपारा पूर्व संतोष भुवन, बिलालपाड, श्रीरामनगर, गोवराईपाडा, धणीव बाग, नवजीवन परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे।